जय श्री हरी विष्णू मित्रांनो, जसे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या सजीव आणि निर्जीव जगात देवाने अनेक प्रकारच्या प्रजाती निर्माण केल्या आहेत। त्या प्रजातींमध्ये प्राणी देखील समाविष्ट आहेत आणि अनेक प्रकारचे कीटक आहेत। त्यापैकी काही मोठे प्राणी आहेत आणि काही लहान प्राणी आहेत आणि यापैकी काही असे प्राणी आहेत ज्यांना काही दुष्ट मानव मारतात आणि खातात। मित्रांनो, काही मानवांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की देवाने प्राणी मारण्यासाठी आणि खाण्यासाठी निर्माण केले आहेत का? मांस खाणे हे पुण्य आहे की पाप? आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की प्राण्यांना मारणे आणि खाणे पाप करते की नाही। जसे की प्राणी, पक्षी, मेंढ्या, बकरी, गाय, म्हैस, कोंबडी इत्यादींचे मांस खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात कोणते पाप भोगावे लागतात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की प्राण्यांना मारणे आणि खाणे किती योग्य आणि किती चुकीचे आहे आणि असे करणाऱ्यांना यमराजाकडून यमलोकात कोणती शिक्षा मिळते। मित्रांनो, या कलियुगात लाखो कोटी लोक असे असतील जे मांस खातात आणि मांस खाणे योग्य मानतात आणि म्हणतात की जर आपण हे प्राणी खाल्ले नाहीत तर त्यांची संख्या वाढेल आणि ही संख्या मानवांपेक्षा जास्त होईल। त्यांची संख्या जास्त असेल म्हणून देवाने हे प्राणी आपल्या खाण्यासाठी निर्माण केले आहेत। त्यांना मारून खाण्यात आपल्याला कोणतेही पाप वाटत नाही आणि काही लोक असे आहेत जे एखाद्या प्राण्याला मारून खाणे पाप मानतात आणि ते म्हणतात की मांस खाणे हे पाप आहे आणि देव मांस खाणाऱ्यांची पूजा स्वीकारत नाही। त्यांना कुंभी पाक नरकात सर्वात कठोर शिक्षा मिळते। प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अतिशय सुंदर कथेद्वारे सांगेन की मानवांसाठी मांस खाणे किती योग्य आहे आणि किती चुकीचे आहे आणि मांस खाणाऱ्यांबद्दल देवाने काय म्हटले आहे आणि त्यांना नरकात कोणती शिक्षा मिळते। एकदा भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीत सिंहासनावर बसले होते, तेव्हा देवी सत्यभामा त्यांच्याकडे अस्वस्थ मनाने आली आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाली, हे प्रभू, आज मी माझ्या मित्रांसह द्वारका नगरीत फिरत असताना मी पाहिले की काही दुष्ट लोक लहान असहाय्य प्राण्यांना मारून त्यांचे अन्न बनवत आहेत। हे प्रभू, हे पाहून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे आणि मला तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी सत्यभामा, तुमच्या मनात कोण आहे? तुमच्या मनात हा प्रश्न उद्भवत आहे। मला कोणत्याही संकोचाशिवाय सांगा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देईन। तेव्हा देवी सत्यभामा म्हणाली, हे प्रभू, या लहान निष्पाप प्राण्यांना मारून खाणे हे मानवाचे पाप आहे की पुण्य? मग भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले, हे देवी, मी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका पौराणिक कथेद्वारे देऊ इच्छितो। ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की मांस खाणे पाप आहे की पुण्य। मग देवी सत्यभामा उत्सुकतेने म्हणाली, प्रभू, कृपया मला कथा सांगा, मी तुमच्या तोंडून कथा ऐकण्यास उत्सुक आहे। मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे सत्यभामा देवी, प्राचीन काळी चंद्रपूर नावाचे एक गाव होते। त्या गावात एक श्रीमंत माणूस राहत होता। त्याच्या घरात धन आणि धान्याची कमतरता नव्हती। एके दिवशी त्याने तीर्थयात्रेला जाण्याचा विचार केला। तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी त्याने आपल्या घरी एक मोठी मेजवानी आयोजित केली आणि गावातील सर्व लोकांना त्या मेजवानीला आमंत्रित केले। गावातील सर्व लोक मेजवानीत जेवण्यासाठी त्याच्या घरी आले। मित्रांनो, त्या श्रीमंत माणसाने मेजवानीत दोन प्रकारचे जेवण बनवले होते, एक शाकाहारी जेवण आणि दुसरे मांसाहारी जेवण। मांसाहारी जेवणात त्याने बकरी, कोंबडी, मासे इत्यादी बनवले होते आणि सर्व गावक्यांना बकरी, कोंबडी आणि माशांचे मांस दिले जात होते आणि गावक्यांनी ते खूप चवीने खाल्ले आणि जे मांस खाणे पाप मानत होते त्यांनी शाकाहारी जेवण खाल्ले आणि सर्व गावक्यांनी जेवण झाल्यावर त्या श्रीमंत माणसाने पाहिले की काही गावक्यांनी जेवणात मांस आणि मासे खाल्ले, पण काही लोकांनी त्याला हातही लावला नाही आणि हे पाहून
त्या श्रीमंत माणसाने सर्व गावक्यांना एकाच ठिकाणी बोलावले आणि त्यांना उद्देशून म्हणाला, माझ्या प्रिय गावक्यांनो, मी तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठी एकत्र केले आहे की हे मांस चांगले नाही. देवाने मासे आणि लहान प्राणी आपल्याला मानवांना खाण्यासाठी निर्माण केले आहेत, जेणेकरून आपण त्यांना मारून खाऊ शकू, आणि देवाने मासे आणि अनेक प्रकारचे लहान प्राणी मानवांना इतर अन्नासोबत खाण्यासाठी निर्माण केले आहेत. त्या श्रीमंत माणसाचे हे ऐकून सभेत बसलेल्या एका 18 वर्षांच्या मुलाने म्हटले, महाराज, तुम्ही चुकीचे बोलत आहात. त्या तरुण मुलाचे हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे पाहू लागले. मग तो श्रीमंत माणूस म्हणाला, बेटा, तुम्हाला काय म्हणायचे आहे? मग तो मुलगा अगदी सोप्या पद्धतीने म्हणाला, महाराज, देवाने या जगात सर्व प्राणी निर्माण केले आहेत, पण त्यांना मारण्यासाठी आणि खाण्यासाठी नाही, तर त्यांचे जीवन जगण्यासाठी. आणि हे लहान प्राणी देखील पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांसारखे जन्माला येतात आणि तेही माणसांसारखे मरतात, आणि ज्याप्रमाणे आपण मानवांना दुखापत झाल्यावर वेदना होतात, त्याचप्रमाणे त्यांनाही वेदना होतात. या जगात कोणताही प्राणी इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा श्रेष्ठ नाही. उलट सर्व प्राणी आणि मानव समान आहेत. देवाच्या कृपेने मानवांची बुद्धिमत्ता अधिक विकसित झाली आहे, हे वेगळे आहे. आणि कमी शक्तिशाली प्राणी आहेत. पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही अधिक शक्तिशाली असाल तर तुमच्यापेक्षा कमी शक्तिशाली प्राण्यांना मारून त्यांना तुमचे अन्न बनवा. साहेब, देवाने आपल्याला खाण्यासाठी लहान प्राणी निर्माण केले आहे असे म्हणणे चुकीचे आहे. आपण आपल्या चव आणि उपजीविकेसाठी इतर गोष्टी खाऊन आपले पोट भरू शकतो. देवाने आपल्याला प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता दिली आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या शरीराच्या पोषणासाठी कोणालाही मारू शकतो. जर कोणताही प्राणी तुमच्यापेक्षा कमकुवत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना मारून खाऊन टाकाल, आणि देवाने त्यांना तुमच्या खाण्यासाठी निर्माण केले आहे. जर तुम्हाला लहान प्राण्यांना मारणे आणि खाणे आवडत असेल तर त्याचप्रमाणे सिंह, चित्ता आणि वाघ यांसारख्या मोठ्या प्राण्यांना आपले मांस खूप चविष्ट वाटेल आणि ते आपल्याला पकडून हवे तेव्हा खाऊ शकतात. तर याचा अर्थ असा नाही की देवाने आपल्याला सिंह, चित्ता आणि वाघाच्या अन्नासाठी बनवले आहे. जर तुम्हाला असे वाटते की देवाने कोंबडी, मासे, मेंढ्या आणि बकया आपल्या अन्नासाठी बनवल्या आहेत, तर तुम्ही सिंह, चित्ता आणि वाघापासून स्वतःचे रक्षण का करता? देवाने तुम्हाला त्यांच्या अन्नासाठी देखील बनवले आहे. मग तुम्ही सिंह, चित्ता आणि वाघासारख्या प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण का करता? पुढे तो मुलगा त्या श्रीमंत माणसाला म्हणतो, हे साहेब, जसे तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करता तसेच तुम्ही तुमच्या जीवनावर प्रेम करता, त्याचप्रमाणे सर्व प्राणी त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या शरीरावर प्रेम करतात. मग ते लहान प्राणी असो किंवा मोठे. माणूस स्वतःला सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानतो, परंतु प्रत्यक्षात हा माणूस कधीकधी मूर्खपणाच्या गोष्टी करतो. हा दुष्ट माणूस त्याच्यापेक्षा लहान प्राण्यांना मारतो आणि खातो. मित्रांनो, अशा प्रकारे त्या लहान मुलाचे शब्द ऐकून त्या श्रीमंत माणसाचे तोंड बंद झाले आणि तो सभेसमोर खूप लाजला, आणि गावातील सर्व लोक त्या मुलाच्या या शब्दांशी सहमत झाले. तो गेला आणि मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामेला म्हणाले, देवी, मी तुम्हाला भगवान शिवाचा आणखी एक उपदेश सांगतो. हा उपदेश भगवान शिवाने स्वतः देवी पार्वतीला सांगितला होता. हे देवी, हे उपदेश ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की मांस खाणे पाप आहे की पुण्य. मग देवी सत्यभामे म्हणाली, मला सांगा प्रभू, ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐका, नाहीतर तुम्हाला कथा समजणार नाही. कारण जे लोक अर्धवट कथा ऐकतात तेच लोक मांस, मासे आणि लहान प्राणी मारून खातात. जो कथा पूर्णपणे ऐकतो तो आयुष्यात कधीही असे पाप करत नाही, आणि देवी लक्ष्मी त्याच्या घरात राहते. मित्रांनो, कथा सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, एकदा एक संन्यासी महात्मा जंगलात तपस्या करत होता.
तेव्हा एक लहान हरण त्याच्याकडे वेगाने धावत आला आणि त्याच्या मागे लपला. तो हरण खूप घाबरला. त्या घाबरलेल्या हरणाला पाहून संन्यासी महात्माची तपश्चर्या भंग पावली आणि त्याने त्या हरणाला रागाने विचारले, हे हरणा, तू इतका का घाबरला आहेस? तुझी समस्या काय आहे आणि तू माझ्या मागे कोणाच्या भीतीने लपला आहेस? मित्रांनो, तो संन्यासी महात्मा त्या हरणाला हे विचारत होता तेव्हा एक शिकारी तिथे आला. हातात धनुष्यबाण असलेला शिकारी तिथे पोहोचला आणि संताला म्हणाला, हे संत, मला हे हरण द्या. मी या हरणाला माझा शिकार बनवण्यासाठी खूप दूरवरून त्याच्या मागे लागलो आहे. म्हणून या हरणावर माझा हक्क आहे आणि तो माझा शिकार आहे. मी त्याला मारून त्याचे अन्न बनवीन. शिकारी, संताकडून हे ऐकून संत त्याच्यावर हसायला लागले आणि म्हणाले, अरे मूर्ख, तुला हे देखील माहीत नाही की या जगात कोणत्याही प्राण्यावर कोणाचाही अधिकार नाही. फक्त त्याच्याच प्रत्येक प्राण्यावर अधिकार आहे. मग शिकारी म्हणतो, नाही, या हरणावर माझा अधिकार आहे आणि मी त्याची शिकार करेन, त्याला मारून खाईन. मग संत शिकारीला म्हणतात, ज्याने तुम्हाला कोणत्याही प्राण्याला मारण्याची आणि खाण्याची क्षमता दिली आणि ज्याने त्याला जन्म दिला त्यालाही त्याला मारण्याचा अधिकार नाही आणि कोणत्याही प्राण्याला मारणे हे पाप आहे. तुम्ही हे मानत नाही का? मग शिकारी म्हणतो, हे संत, कोणत्याही प्राण्याचे मांस खाणे पाप नाही आणि प्राण्यांना मारून मी त्यांना या जीवनातून मुक्त करतो. मग हे करणे पाप कसे असू शकते? ही त्यांच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे आणि तरीही जर मी ते खाल्ले नाही तर कोणी ना कोणी ते मारून खाईल. आणि जर प्राण्यांना मारणे पाप असेल तर राजे आणि सम्राट त्यांची शिकार का करतात? त्यांना मारताना त्यांना दोषी वाटत नाही का? शिकारीकडून हे ऐकून तपस्वी महात्मांना समजले की शिकार आणि मांस खाण्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता मंदावली आहे आणि त्यांना पाप आणि पुण्य माहीत नाही. मग तपस्वी महात्मा शिकारीला एक गोष्ट सांगतात आणि म्हणतात, हे बेटा, ही गोष्ट काळजीपूर्वक ऐका की लोक प्राण्यांची शिकार का करतात आणि मांस का खातात आणि ते खाल्ल्याने आपल्याला कोणते पाप भोगावे लागते. मग कथा सांगताना तपस्वी महात्मा म्हणतात, हे शिकारी, एकदा आंग देशात भयंकर दुष्काळ पडला. लोकांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. तेथील लोक अन्नाच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागले आणि लोक उपासमारीने मरायला लागले. आपल्या प्रजेची ही अवस्था पाहून त्या ठिकाणच्या राजाला खूप काळजी वाटली की लोक उपासमारीने मरत आहेत आणि तो त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही. मग त्या राजाने एक सभा बोलावली आणि आपल्या मंत्र्यांना विचारले की लोकांना या अन्न दुष्काळ आणि उपासमारीपासून कसे वाचवायचे. राजा ऐकून सभेत उपस्थित असलेले सर्व मंत्री आणि मुख्यमंत्री विचार करू लागले की यावर काय उपाय आहे. मग त्या बैठकीत एक मांसाहारी व्यक्ती बसला होता. त्याला वाटले की मांस तुमच्या आहारात समाविष्ट करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर आपल्याला राजाची परवानगी मिळाली तर आपण प्राणी मारू शकू आणि आपले अन्न खुलेआम बनवू शकू आणि आपल्याला जे हवे ते करू, कोणतेही बंधन राहणार नाही. त्याने राजाला सुचवले आणि म्हटले, महाराज, ही भूक टाळण्यासाठी एक पर्याय आहे. आपण प्राणी मारून त्यांचे मांस का खाऊ नये? यामुळे उपासमारीचे संकट संपेल आणि अन्नाची टंचाई देखील संपेल. यामध्ये पैसे खर्च होणार नाहीत आणि आपले पोटही भरेल. सभेत बसलेल्या सर्व लोकांना हे बरोबर वाटले आणि सर्वजण म्हणाले, महाराज, उपासमार टाळण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. परंतु राजाच्या मुख्यमंत्र्यांना त्या व्यक्तीची ही गोष्ट अजिबात बरोबर वाटली नाही आणि ते सभेत शांतपणे बसले होते. मग राजाने विचारले, मुख्यमंत्रीजी, तुम्ही गप्प का बसला आहात? मग मुख्यमंत्री म्हणाले, महाराज, प्राणी मारून खाणे योग्य नाही आणि मी उद्या तुम्हाला माझे मत देईन आणि रात्र होताच मुख्यमंत्री त्या व्यक्तीच्या घरी गेले ज्याने मांस खाण्याबद्दल बोलले होते आणि मंत्री त्या व्यक्तीला म्हणाले, भाऊ, आज संध्याकाळी अचानक महाराजांची तब्येत खूप खराब झाली आहे
आणि डॉक्टरांनी सांगितले आहे की जर राजाला एका जाड, ताज्या आणि निरोगी व्यक्तीचे थोडेसे मांस खायला मिळाले तर तो पूर्णपणे बरा होईल आणि तुम्ही मला निरोगी आणि बलवान दिसता, म्हणूनच मी तुमचे मांस घेण्यासाठी आलो आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही राजाला वाचवण्यासाठी आम्हाला तुमचे मांस नक्कीच द्याल. जर तुम्ही आम्हाला तुमच्या शरीरातून थोडेसे मांस दिले तर राजा बरा होईल. त्या बदल्यात राजा तुम्हाला खूप पैसे देण्यास तयार आहे. मुख्यमंत्र्यांकडून हे ऐकून तो माणूस खूप घाबरला आणि तो आपल्या घरात धावत गेला आणि घरातून भरपूर सोन्याची नाणी आणून मुख्यमंत्र्यांना दिली आणि म्हणाला, मुख्यमंत्री, माझ्या मांसाच्या बदल्यात हे सोन्याचे नाणी घ्या आणि या सोन्याच्या नाण्यांनी दुसऱ्याचे मांस विकत घ्या. मग मुख्यमंत्री म्हणाले, नाही भाऊ, राजाने आम्हाला तुमचे मांस आणण्यास सांगितले आहे कारण तुम्ही खूप निरोगी आहात आणि थोडे मांस दिल्याने तुमचे नुकसान होणार नाही आणि राजाचे प्राणही वाचतील आणि त्या बदल्यात राजा तुम्हाला शाही सल्लागार पदावर नियुक्त करेल. हे ऐकून त्या माणसाने मुख्यमंत्र्यांचे पाय धरले आणि म्हणाला, मंत्री, मला माफ करा, मी माझे मांस देऊ शकत नाही. असे म्हणत तो तिथून पडू लागला. मंत्री म्हणाले, तुम्हाला येथून पळून जाण्याची गरज नाही. जर तुम्हाला तुमचे मांस द्यायचे नसेल तर देऊ नका. मी तुमचे सोन्याचे नाणे घेईन. मी जात आहे असे सांगून सरचिटणीस तिथून निघून गेले आणि त्याच प्रकारे एक एक करून सरचिटणीस शहरातील सर्व घरांमध्ये गेले आणि सर्वांना त्यांच्या शरीरातून काही मांस देण्याची विनंती केली, परंतु सर्वांनी मांसाच्या बदल्यात त्यांच्या घरातून आणलेले सोन्याचे नाणे दिले. काहींनी 1,00,000 दिले तर काहींनी 2,00,000 नाणी दिली, परंतु कोणीही त्यांच्या शरीरातून मांस दिले नाही. मग सरचिटणीस त्या नाण्यांसह आपल्या घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व लोक राजाला भेटण्यासाठी राजवाड्यात पोहोचले आणि सरचिटणीस देखील त्या नाण्यांसह राजाच्या दरबारात पोहोचले आणि ते नाणे राजासमोर ठेवले. इतके पैसे पाहून राजाने विचारले, सरचिटणीस जी, तुम्ही इतके पैसे कुठून आणले? मग सरचिटणीसांनी राजाला मांसाची संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाले, महाराज, मी या लोकांच्या घरी गेलो आणि मी त्यांना खोटे बोललो आणि सांगितले की महाराजांची तब्येत खूप खराब आहे आणि त्यांना काही मांस हवे आहे आणि अशा प्रकारे मी सर्वांच्या घरी गेलो आणि सर्वांना तेच सांगितले. मग सर्वांनी मांस देण्यास नकार दिला आणि सर्वांनी त्या बदल्यात हे पैसे आणि सोन्याचे नाणे दिले. मग सरचिटणीस म्हणाले, महाराज, आता तुम्हीच ठरवा की या लोकांनी राजाला मांस द्यावे. त्यांनी त्यांचे मांस देण्यास नकार दिला आणि त्या बदल्यात इतके पैसे दिले आणि हेच लोक कालच्या सभेत म्हणत होते की आपण प्राण्यांना मारून आणि त्यांचे मांस खाऊन स्वतःला उपासमारीपासून वाचवू शकतो. पुढे मंत्री म्हणतात, हे महाराज, जेव्हा या मानवांना त्यांच्या शरीरातून थोडेसे मांस देण्यास इतके त्रास होतो तेव्हा विचार करा की ज्या प्राण्यांना ते निर्दयपणे मारतात त्यांचे काय झाले असेल. मुख्यमंत्र्यांचे हे विधान ऐकल्यानंतर राजाला समजले की आपण प्राण्यांना मारून खाऊ नये. अशा प्रकारे संन्यासी महात्मा शिकारीला म्हणाले, हे शिकारी, ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला समजले असेल की प्रत्येकाला त्यांचे शरीर आवडते, मग ते मानव असो किंवा प्राणी. या जगात प्रत्येकाचे जीवन तुमच्या इतकेच मौल्यवान आहे. म्हणूनच आपण कोणालाही मारू नये, कारण जर कोणी एखाद्या मानवाला दुखावले तर त्याला खूप वेदना होतात, परंतु हा दुष्ट माणूस इतर प्राण्यांना मारताना क्षणभरही विचार करत नाही आणि त्या निष्पाप प्राण्यांना अतिशय निर्दयपणे मारतो. हे व्या, ज्या प्रकारे तुम्ही या हरणाचा पाठलाग करत आहात त्याच प्रकारे जर कोणी तुम्हाला आपला शिकार बनवून तुम्हाला मारून खाऊन टाकले तर कसे होईल? ज्या दिवशी एक मोठा प्राणी तुमची शिकार करेल त्या दिवशी तुम्हाला इतरांच्या जीवनाची किंमत समजेल. मित्रांनो, संन्यासी महात्माचे हे विधान ऐकून त्या शिकारीच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला, हे महात्मा, मला माफ करा. आज मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी कधीही कोणत्याही जीवाला मारणार नाही आणि मी मांस खाणे बंद करेन.
मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामेला मानवी जीवनाचे कटू सत्य सांगितले. प्रिय मित्रांनो, मी जगाचे संचालक भगवान श्री हरी विष्णू यांना हात जोडून प्रार्थना करतो की या जगात मांस खाणाऱ्या लोकांची मानसिकता बदलावी, कारण काही लोकांना अजूनही वाटते की मांस खाणे पाप नाही. त्यांना वाटते की मी ते विकत घेतो आणि खातो म्हणून मी पाप करणार नाही. परंतु तसे नाही. प्रत्येक जण पाप करतो. तुम्ही ते विकत घ्या आणि खा, किंवा तुम्ही प्राणी मारून खा. म्हणून आपण मांस खाऊ नये, कारण देव मांस खाणाऱ्या व्यक्तीची प्रार्थना स्वीकारत नाही. मित्रांनो, गरुड पुराणानुसार प्राण्यांना मारणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नरकात सर्वात कठोर शिक्षा दिली जाते. मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहितीपूर्ण कथा आवडली असेल. तुम्ही ख्या भक्तीने कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण जय भोलेनाथ लिहावे. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार.